नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की गुरुवारी 25 जानेवारी रोजी पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेला शाकांबरी पौर्णिमा आपण म्हणत असतो. या पौर्णिमेला शाकांबरी पौर्णिमा असेही म्हणतात. याच दिवशी शाकांबरीचा नवरात्र जो उत्सव असतो तो संपत असतो आणि याच दिवशी गुरुपुष्य योगही तयार होत आहे. आणि गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यावर गुरुपुष्य योग येतो आणि हा योग आपल्या जीवनामध्ये यश आणि समृद्धी आणत असतो. यामध्ये खरेदी व्यवसाय या योगा शुभ असते. तर चला जाणून घेऊ आपण पौर्णिमेला गुरुपुष्य अमृत योगामध्ये आपण कोणकोणती सेवा आणि उपाय करायचे आहे आणि शाकांबरी देवीला असं कोणता नैवेद्य दाखवायचा आहे की तुम्हाला वर्षभर कधी अन्नधान्याची कमी पडणार नाही आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि धनधान्याची भरभराट होईल. पौर्णिमेच्या दिवशी गुरुपुष्य योग हा सकाळी 8:16 सुरू होत आहे. पंचांगानुसार पौर्णिमा तिथी ही 24 जानेवारी रोजी रात्री 9:49 प्रारंभ होत असून 25 जानेवारी रोजी रात्री 11:23 आहे. गुरुपुष्य योगामध्ये देवी लक्ष्मी सोबत आपल्याला भगवान विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यासोबत आपल्याला कनकधारा स्तोत्राचे देखील पठण करायचे आहे. त्याशिवाय श्री यंत्रावर आपल्याला अभिषेक करून कुंकुमार्चन सेवा करायची आहे आणि कुंकुमार्चन हे आपल्याला ललिता सहस्त्रनाम स्तोत्र वाचन करून आणि त्यासोबत कुंकुमार्चन करायचे आहे. माता लक्ष्मीला आपल्याला कच्चे दूध केशर मिश्रित अर्पण करायचे आहे. त्यासोबत भगवान विष्णूंना आपल्याला पंचामृत तुळशीची पाने गुळ आणि चणे अर्पण करायचे आहे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने आपले जीवन समाधानी सुख संपत्ती आणि समृद्धीने भरलेले असेल. आणि गुरुपुष्य योगामध्ये बृहस्पतीचा प्रभाव जास्त असतो, त्यामुळे आपल्याला आपल्या गुरूंचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ महाराज यांचे जास्तीत जास्त आपल्याला या दिवशी नामस्मरण करायचे आहे. आणि पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्रदेवाची पूजा करायची आहे आणि रात्री आपल्याला पाण्यामध्ये दूध पांढरी फुले आणि अख्खे तांदूळ घालायचे आहे आणि मग अर्घ्य द्यायचे आहे. आणि त्यासोबत आपल्याला चंद्राचे जो बीज मंत्र आहे त्याचा जप करायचा आहे. त्याचबरोबर आज 64 भाज्यांचा नैवेद्य दाखवायचे खूप महत्व आहे. तर आपण 64 भाज्यांचा नैवेद्य कसा दाखवायचा आहे? आपल्या जवळपास जेही स्वामी समर्थ सेवा केंद्र असेल तिथे या दिवशी 64 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. तेव्हा आपणही आपल्या घरून कोणतीही एक पालेभाजी घेऊन जायची आहे आणि ती नैवेद्यामध्ये ठेवायची आहे. अशा प्रकारे आपल्या घरचाही नैवेद्य लागतो आणि त्यामुळे आपल्या घरात कधीही अन्नधान्याची कमी पडत नाही. तरी तुम्ही हे आवर्जून करायचे आहे. तसेच गुरुपुष्य योगामध्ये सोने चांदी खरेदी करायला खूप महत्व आहे. तर सोने खरेदी केल्याने स्त्रियांना खूप आनंद तर होतोच, त्याचबरोबर सुख समृद्धी देखील नांदत असते आणि सोन्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. सोन्यामुळे आपले भाग्य देखील बदलत असते, कारण सोने हे भगवान बृहस्पतीलाही प्रिय आहे. दुसरीकडे चांदी हा चंद्राचा आवडता धातू आहे. पण सगळ्यांना सोने आणि चांदी खरेदी करणे शक्य नाहीये. अशी कोणती गोष्ट खरेदी करायची की जेणेकरून आपल्याला सोने खरेदी करण्या एवढंच महत्व आपल्याला अशा काही गोष्टी आहेत ते आपल्याला खरेदी करून आणायच्या आहे. आपण हळद देखील खरेदी करू शकतो. तर हळद तुमचे नशीब मजबूत करते आणि हळदीमुळे आपले जेही कार्य असतात ते यशस्वी होत असतात आणि आपल्या जीवनामध्ये खूप सकारात्मक बदल घडून येतात. हळदीसोबत आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्याला तांदूळ खरेदी करायचे आहे. तांदूळ खरेदी केल्याने देखील आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव ऐश्वर्य नांदत असते. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी दुर्गा सप्तशतीचा एक पाठ देखील करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या सगळ्यात लहान मोठ्या सेवा आणि हे सगळे उपाय करून आपल्या जीवनामध्ये आपण सुख समृद्धी आणि धनधान्याची भरभराट करू शकतो. ती लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा नवीन छानशा माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.